नमस्कार, मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील वाखारी या परिसरामध्ये आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो यवतहून पंढरपूरच्या दिशेने आज रवाना होतोय आणि याच मार्गावरील हे वाखारी हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी एक अनोखी अशी वारकऱ्यांची सेवा जी आहे ती या कला केंद्रामधून केली जाते। या ठिकाणी या कला केंद्रातील नृत्यांगनांकडून वारकऱ्यांसाठी नृत्य जे आहे ते सादर केलं जातं। अनोखी अशी ही सेवा आहे। तर नेमका हा काय उपक्रम आहे हे आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगा? मी संचालिका न्यू अंबिका कला केंद्र जयश्री जाधव। 32 वर्ष झाले ही परंपरा आम्ही चालू नवरा बायकोनी केलेली आहे। तर आळंदीपासून ज्या पालख्या निघतात त्यानंतर विसाव्यासाठी मग जे येतात त्या तिथून जे निघलेल्या पार्ट्या असतात पालख्या त्या यवत मुक्कामी येतात। त्यानंतर मग सकाळी आमचा कार्यक्रम हा 8 वाजता चालू होतो। भक्तिगीत जुगलबंदी चालू असते। 10,000 ते 11,000 वारकऱ्यांचं जेवण आम्ही इथं तयार ठेवलेलं असतं। सकाळपासून जेवणाचा आनंद घेतात आणि विशेष म्हणजे नेत्राचा आनंद घेतात, गाण्याचा वगैरे आनंद घेतात। त्यांचा थकवा जातो इथं थकवा जावा म्हणून आम्ही एवढे प्रयत्न करतात। मी पण पहिलंच वर्ष आहे माझं, मी आले यांच्याकडं। ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ती पहिल्यापासून माझ्या मिस्टरांनीच ते केलेले। पोह्यापासून सुरुवात झाली ती पार मग 5 पक्वानापासून सुरुवात झालेली। पोहे चहाच पहिले देत होतो आम्ही पूर्वी 32 वर्षापूर्वी। त्यानंतर ते वाढत गेले सगळ्या गोष्टी। पूर्वीपासूनची ही जी परंपरा आहे असं यांचं म्हणणं आहे। नेमकं आता यामध्ये किती वारकरी तुमच्याकडे येतात आणि कशा रीतीने या कार्यक्रमात? 10,000चं होतं पण यावेळेस जास्त झालं। 10,000चं असतं पण यावेळेस जास्त 11,000 झालं। 10,000हून अधिक वारकरी जे आहेत यांनी या ठिकाणी आल्याचं देखील या कला केंद्राच्या ज्या संचालिका आहेत त्यांच्याकडून सांगितलं जाते। आता आपल्यासोबत आणखी या कला केंद्राचे संचालक आहेत जाधव। काय सांगाल, नेमकी कशी संकल्पना सुचली? कल्पना सुटली जे 32 वर्षापासून ही सेवा करतो आहे आम्ही। आणि एक लावणी, अभंग, भक्तिगीत हे सगळं वारकरी लोकांना कार्यक्रम दाखवल्यानंतर त्यांनाही एक आनंद होतो आणि अशी सेवा आमच्याकडनं हर वर्षी घडावा त्या हिशोबाने आम्ही ही सेवा हर वर्षी करतो। विठ्ठलाची सेवा घडावी या उद्देशाने दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो। आता या कला केंद्रातील नृत्यांगना या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नेमका कशा रीतीने तुम्ही वारकऱ्यांची आज सेवा केलेली आहे आणि तुम्हाला काय भावना आहेत तुमच्या? वारकऱ्यांची सेवा आम्ही मनोरंजनामधून केलेली आहे। त्यांनी जेवण करून थकले भागलेले वारकरी इथे येऊन बसतात। त्यांचं मनोरंजन झालं की त्यांचा थकवा दूर जातो, पुन्हा त्यांना चालायला नवीन उमेद मिळते। तुम्ही आज वारकऱ्यांची सेवा केलेली आहे, विठ्ठलाकडे तुमचं काय मागणं आहे? विठ्ठलाकडे माझं एकच मागणं आहे की आमच्या सर्व कलाकारांना असंच वर्षानुवर्ष संधी द्यावी त्यांनी वारकऱ्यांची सेवा करण्याची आणि बळीराजा सुखी व्हावा। बळीराजा सुखी व्हावा अशी मागणी जी आहे, असं म्हणणं जे आहे, मागणं जे आहे ते यांनी विठ्ठलाकडे केलेलं आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।